नमस्ते, तुमचं स्वागत असतं माझ्या पहिल्याच व्हिडिओ बनायचं कारण काय स्वामी समर्थांच्या मठात जाऊचा आणि आमच्या रामेश्वरच्या देवळात जाऊचा तर तयारी करून घेतो. तसं सुमिताक फोन केले मी तर सुमितीला तसं वहिनीने तयारी करून घेतलं. माझ्या मस्तपैकी तयारी बियार केलं आहे बघा वहिनी आणि आमचं सुमित तयारी केलं. तर आम्ही आता वाटेक लागतो. तसं मी तयारी करून घेतली माझी थोडीशी रवलेली. आता जरा देवळात जातो, व्यवस्थित जागा जाऊ गया. ते गाडी परतून घेतलं तसं मी तयारी करून बाहेर इलंय. कड्या बिड्या बांधलंय मस्तपैकी, चप्पल विप्पल घालतंय. तसं माझी कशी वाट बघित बसलेली गाडी परतून. तसं उतारलंय पायऱ्यातून, गाडीवर बसले. गाडीची चावी होती चालूच ठेवलेलं सुमितान. कॅमेरा उलटं फिरेलंय बघा आणि वाटेक लागलो. गाडी स्टार्ट मारलं आणि खाली इलो बघा. आणि मग तिथून खालती बोलता बोलता इलो. तसं पुन्हा कॅमेरा फिरेले खालत्या गाडीवरून बघा. कसं वाटलं सांगा, कारण पहिलंच व्हिडिओ बनवते मी आहे. तर खाली इलो दुकानात तेवढाच जाऊतो. त्यामुळे अगरबत्ती पुढे घेतो. हे आमच्या खालती वळणार आमचं दुकानार तर माडेश्वरांचा. अगरबत्ती पुढे घेतलो त्यांच्या दुकानात आणि जाऊक लागलो देवळाकडे. पहिला रामेश्वरच्या देवळात जाऊचा होता आमका आणि रस्त्याचं काम चालू त्यामुळे मोबाईल ठेवले जरा खिशात आणि पुन्हा पुढे इले तर गेटवर बघा ह्यो गेट बांधलं आमच्या रामेश्वराच्या देवळाचं. तर या गेटवरसून आतमध्ये गाडी टाकलो आणि गाडी साईडीक जाऊन लायलंय. तर मी उतारलंय तेवढ्यातच सुमितान कसं कॅमेरा फिरवून घेतला आणि गेट करतो तो देवळावर पूर्ण. तसं मी पुढे चाला होते. गॉगल बिल काढले लायलेलं कसं हिमार होता भरपूर. तर गॉगल लायले खिशात काढले आणि पुन्हा देवळात इलो आतमध्ये. घंटा वाजलो, पाया बिया पडत इलो देवळात आतमध्ये इलो. तसे म्हटलं वाजरा पहिलं इलो देवळात सर्व. तर नंदी आणि रामेश्वर देवळात देव दाखवूया पहिलं आणि अगरबत्ती पुढं नेले जाता जाता. तो अगरबत्ती पुढं लावून घेतलंय. ते खाली केळी बिळी ठेवले ती मी नाही ठेवतोय, नाहीतर माणसात तुम्ही हे केळा याकच कसा ठेवला. मग तसं देवळात आतमध्ये टाकलंय बघा. देवळात तो बघ मस्तपैकी पिंडीचा फोटो काढलाय यो. आणि मी आपण कसा पाया पडून घेतलंय मस्तपैकी असं पाया पडलंय सगळं. आणि जरा बसलो तेवढ्यात आमच्या सुमितान कॅमेरा फिरवून घेतलाय. कसा देवळात गेल्यावर कसं एकदम शांत असं वातावरण असतं आमच्याकडे सगळं. तसं मी आपण बाहेर इले आणि जरा सेल्फी कॅमेरानं कसं देऊळ दाखवलंय. आणि आतमधल्या बघा ह्या रंगकाम केलेला तेव्हापासून किती वर्ष झाली आता, जवळजवळ 10-15 वर्ष झाली. मस्त जशाक तसा. आणि आम्ही पुन्हा जाऊ वाटेक लागलो पुन्हा स्वामी समर्थांच्या मठात. ही नदी आहे, आम्ही गणपती विसर्जन करतो. गणपती खूप मजा असतं आमच्याकडे. तर तिथून आम्ही मोठे मोठे वाटेक लागलो. चांगलं रस्तो आमचं व्यवस्थित. मग तसेच पुढे पोचलो आम्ही स्वामी समर्थांच्या मठात जाऊच्या गेटवर. गेटवरसून बघा तुम्ही मस्तपैकी पताके झेंडे रांगोळी काढून पूर्ण असा स्वामी समर्थांचे पादुका इले आहेत अक्कलकोटवरसून. तर कसे पूर्ण भाविकांची गर्दी असते त्यामुळे तिथून पूर्ण बघा आहे बघा गाडी बिडी लायले. देवळाचं बाहेरसून व्ह्यू दाखवते तुमका बघा. मस्तपैकी आतमध्ये गेल्यावर खूप मन प्रसन्न झालं की गणपती बघलंय. गेटवर पुन्हा डेकोरेशन बी एवढा भारी केल्याने ना काय मका वेगळाच वाटलं. म्हणजे असा एकदम भारीच काहीतरी मी बाहेरच इले असा बघा तुम्ही. हे बघा देवांचे व्हिडिओ बी काढले मस्तपैकी. गेट बीट बनवले आणि विठ्ठल पण होतो. त्याच्यानंतर कृष्णा त्या 5 नागांच्या वरती डोक्यावर नाचलेलो तो पण व्ह्यू लायलेल्याने. आणि आमचं नशीब इतक्या चांगलं होतं की आम्ही ज्या टायमिंगात गेलो 1:30-2 वाजता तेव्हा स्वामी समर्थांची आरत चालू होती. तर आर्थिक आमचं एवढं भाग्य होतं की आम्ही त्या आर्थिकच बरोबर टायमिंगातच गेलो. तर बघा तुम्ही हे बघा ही सगळी आजी आणि होती बघा. हे व्हिडिओ दिसतात बघा. एवढी दंग झाली. श्री स्वामी समर्थ असं बोलता नामघोषात पूर्ण दंग झाली. सगळी नाचत होती. ते नाचता मी पुन्हा त्यांचे व्हिडिओ काढून घेतले. त्यांच्या पण कसा बरा वाटा बघा. आणि ते भावाने घातलेले शर्ट त्याचं पण स्वामी समर्थ होतं. मग हा या असा स्वयंपावन यज्ञ कुंड. मग याच्यातनं 2015 आपोआप यज्ञ म्हणजे आग आपोआप निर्माण झालेली आहे. ती वर्षाच्या आता 12 महिने इथं आपोआप आग उडत असतात. त्याच्यानंतर मग पुन्हा स्वामी समर्थांचे एक फोटो घेतले कारण फोटो काढू अलाउड नाही होतं तरी पण फोटो घेतले. हनुमानाचे फोटो घेतले आणि आता घरात जाय होते तेवढंच मी बाहेरून एक व्ह्यू घेते पुन्हा देवळाचं. तो व्हिडिओ कसं वाटलं सांगा. आवडलो लाईक शेअर करा आणि असेच सपोर्ट करा मला कारण पहिलंच व्हिडिओ हा. श्री स्वामी समर्थ.